तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे गोंधळाचा दिवस. आज आहे 12 तारीख. तर सकाळी असून सुरू झाली आहे तयारी. तर आता नाश्ताची तयारी सुरू आहे. तर बघूया आपण त्यांचा नाश्ता कसे काय बनवत आहेत. कोणता आहे आय थिंक पोहे आहेत नाश्त्याला. त्याच्यासाठी कांदा वगैरे कापताय तिकडे. मला दाखवतो. लवकर कापा कांदा. कांदा पोह्याचा कांदा लवकर कापा. भजीच्या दुकानात आलो आम्ही आता. आणि इथे मालक बघा कसं झोपला आहे. कॅशियर काय. बाकी इथे तर 15 मिनटं वेट करायचं भजीसाठी. हीच जागा अशी आहे की चेंज नाही झाली अजून तरी. बाकी सगळे खूप चेंजेस झालेत माणसांचं. टिक्काला मोठा आला तरी दादा. अंबाबाई जागा झाला. भजी आली आहे खायला. या भजी खायला या सर्वांनी. ए या ताई घे उचल. हा बोलवलंय भजी. गरमा गरम भजी. बाबू देऊ तुला. थँक्यू. हो बाय. एक गरम खाणार का. कुरकुरीत आहे. तोंडाला खाऊ दे. काल दूध पिला नाही ना ते तसं सगळं काल खाल्लेलं तसं काढेल सगळं. बिस्मिल्लाह आले की असं होतं. सगळं खात राहतो ना. अरे पोहे कधी बनणार. आम्ही कधी खाणार. पोहे इथे बनत आहेत. किती माणसांचे पोहे असतील. हे आता 150 माणसांचे पोहे आहेत. 150 माणसांसाठी पोहे. 150 ते 200 माणसांचे पोहे होणार आहेत. उलसेच नाही. आणि इकडे बकरे आलेले आहेत. ज्यांचे आहेत 9 बकरे आहेत. पिल्लावळ आहे एकदम. पाळलेला प्राणी बघा आमचा. वरती जाऊन दे. वरती उठले देऊ. सामील कर. आतेचे राजसत्ता पूर्वसत्ता रखवाल्याच्या रखवाले सामील करून बळीचो मांडाचो कात्रीचो अधिकारी हातीचे पण समोर घालून देका रखवाल्याच्या रखवाले सामील कर. 12 मिळेकारी भूतनाथ दांडेकार हातीचे पण समोर घालून देका रखवाल्याच्या रखवाले सामील करून आतो वासोबा ढोबा त्या ढोबाचे समोर घालून देका रखवाले सामील कर. आते तो चाडो हा रखवाल्याच्या रखवाले सामील करून आतेच्या रीतीच्या निर्धाराची समज घालून देका रखवाले सामील करून आतेच्या दांडेकाराची समज घालून देका रखवाले सामील कर. आते 22 सात दिवसाची मालकी रखवाल्याच्या रखवाले सामील करून आजचे 4 शेतकऱ्यांची पण समज घालून देका रखवाल्याच्या रखवाले सामील कर. आज मातुके पंजागरी भाषेत मुसळादे कोडी भाषेत भ भाषेत गारुडे ते बोळून भाषेत कन्नड भाषेत भगत भाषेत घरी कोणी बंधन करून घ्यायला हातरीता बंधन पायाखाली अकरे को पुढे जे काय गोंधळाची कामगिरी या लेकरांकडून हातग्यात पार पाडून घेतलं तशी याच्या पुढे पार पाड शेवाद आपली करून घे. काही तुझ्या शेवेत नानापासून मोठ्या जाग्यात जरी चूक अपराध जाणवळ असा तरी तो तुझो तिया माफ करू गयो. जे कामगिरी या लेकरांकडून पार पाडून घेतलं तशी याच्या पुढे पार पाड शेवाद आपली करून घे. सांगणार करतो मेळ्याच्या मेळ्यात सामील जा. आता सामील करू आतेचे साठ्यांचे घरे करून घटमावले राजे करू आतेच्या पूर्वजाचे समाज घालून देका रखवाले सामील करू आते शिमेचे शिमदड्या त्यांचे पण समाज घालून देका रखवाले सामील कर. आते मापनचे सातरिया तिची पण समाज घालून देका रखवाले सामील कर. आतो खवनोबा त्या खवनोबाचे समाज घालून देका रखवाले सामील करू आज चतुर शिमेचो अधिकारी महादेवी माते आहे भावानी या ठिकाणी आज गोंधळाचा कार्यक्रम आहे. त्या दिल्ली कुटुंबाने आज या ठिकाणी आपला आयोजित केलेला आहे. त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे विघ्न न येता तुझ्याबरोबर असलेली अनंत कोटी सर्व देवदेवता त्या ठिकाणी सामील होऊन आज या दिल्ली कुटुंबाला चांगल्या प्रकारचं आरोग्याचे त्याचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडून निर्विघ्न पार. अरे
पाणी पडलं का कपडे तत्वा भवानी आपले लेकरा तुझ्या पा लेकरा जे का गोंधळानिमित्त जे का आपले घराचे जे का विधान देवता त्या पद्धती लेकरा देतं त्या तुझा त्या मान करून घेऊन पुढे लेकरांचे जे का आपले क्रिया चांगले काही थोय अडचणी येणारे तुझे ते उभे राहून दूर करून आतींचो घरचो बामण निर्वशी पुरुष राखवाल्याच्या राखवाले सामील कर आज तू भवानी राखवाल्याच्या राखवाले उभी राहू काही जरी तुमच्याकडे अडचणी असणारे लेकरांच्या कामगिरीकडे किंवा बळीकडे तुझी ती उभी राहून दूर करू गो लेकरांकडून जी काय बळीची कामगिरी आहे जशी आज लेकरांकडून पार पाडून घेतलो तशी याच्या पुढे पार पाडून घेऊ गो काही जरी बंधनं असणारी पायाखाली अक्रिया गो ती या भवानी राखवाल्याच्या राखवाले उभं राहून तुझं बामण अधिक पूर्ण पारमणे देवचाराने चालू लेकरांच्या साह्याच्या साह्या उभे करून जे काय लेकरा आपले गोंधळानिमित्त जे काय आपले घराचे भवदेवची त्या पद्धती लेकरा देतात मान करून घे आई भवानी ह्याचे काढकेच काढायचे हातात ओढतो लोक हे दोन काढ जेवण करा तेच काढून दोन ढायला काय दोन ओढ रे लावे तो ओढलं पुरे रे तितके दोन इले तरी पुरे चल चल ठीक कापूचे भानगडी करून आता बाहेर घ्यावा आणि ह्या तर आता जोगवा मागायची सुरुवात झालेली आहे तर घरातून तर निघाले आणि आता इथे मंदिरात आलेले आहेत आता इथून सुरू झालेलं आहे सर्व आपली कार्यक्रमाची सुरुवात किती सुट्टी एक हप्ता रविवारी घरात आई जतीन एवढा हावरा बा एक आंबा कसा काढतो एवढा प्रयत्न करता हा काढ लवकर
करते बघ कशी कशी करते अम्मा आम्हाला बाबू आहे. मटण सुट्टा करायचं काम चालू आहे इथे ना. काय आहे कापतं कसं
बिचाराला एवढा मारला त्याला अलगच केला. त्याचा नंबरच लावलेली. त्याला कापायलाच दिला. काय झाला येवा नको कापायलाच दिला बाबा. तिकडनं सोडला आणि इकडं बांधला. आता इथे सुरू झाला परत. चल तुझा गेमच करून टाकतो. इथे मटण तयार होत आहे. किती केजी असेल हे? किती केजी असेल? 35 ते 40. आता इथे जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. बाबू आमचा भात वाढतोय. बाबू भात वाढ सगळ्यांना व्यवस्थित. आणि इकडे काय वाढतायत? अरे वा रस्सा 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 आणि 4 फोडी वाढणारा माणूस. मोठा माणूस असतो. 4 फोडी वाढणारा. वा 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 4 फोडी वाढ. 4 फोडी. शुभम आता आम्ही जेवायला बसतोय. आता बघूया कशी झाली ते म्हटण्याची. आम्ही आता जेवतो. अजून तर आलं नाही ताटामध्ये. ए द्या लवकर भात भाकरी द्या वडे द्या. हे वडे द्या वडे. आधी वडे द्या. मुकुंदा फोडी तर दे यार. आपल्या लोकांना फोडी पण देता यार मला. फोडी तर दे. फोडी तर दे. बघूया मटण कसं झालंय. इमानदार माणसाने फक्त 1 2 3 4 फोड्या दिल्या यार भाईने. इमानदारी 4च फोड्या दिल्या रे मला. आधी कलेजी उचलला बाबून कलेजी उचलला. गावली रे बाबा. काय वया रे काय ना वयाता सांग. हे काय पाहिजे? ए तू सुका भात खाणार आहे? सुका भात. मालिलो ए डबल नाही द्यायचं कोणालाच. पुढे चला जेवा पोट भरून जेवा सर्वांनी. गावली रे बाबा. गावली काय या लपव तरी ते. रवी काका जरा पुढे. हय जेवलास किती खाल्लास? 4 फोड्या खाल्ल्यास. झाला जेवलं? अरे किती? जास्त ना. बस जास्त नको कमी रे. कमी खाल्लंस का?
ए भात भात आगे जाओ, भात आगे जाओ. पटकन बसतेला पाठवून समजलं ना. काय बोलला रे, काय बोलला, बोल परत बोल. तुळस बघते रे, तुळस बघता. आम्ही बोललो कलर विच कलर डू यू वॉन्ट. पिंक कलर. आय वॉन्ट पिंक. आत्ता सर्व जेवले आहेत आणि आम्ही आलो आहे दत्त मंदिरामध्ये झोपायला. वाजले 3:30. तर एकानं अर्धी पब्लिक येते, मी अगोदरांच्या आलो आहे पळून. आणि इथे आमच्या कोळंबीची शेती होते आमच्या गावामध्ये. आता सगळं सुकते म्हणजे इकडले सगळं काढून घेऊन गेलेले आहेत कोळंबी. तर हे आहे आमचं दत्त मंदिर आणि आमचं झोपण्याचं ठिकाण दुपारच्या वेळी. कारण घरी तर खूप गर्दी असते आणि गरम पण खूप होतं. इथे मस्त फॅन आहे, थंड हवा लागते. इथे आम्ही असे झोपलो मी. बाय बाय. दिसतो राहायला कुठे, घर कुठे, झोपायला कुठे ही माणसं. कोण ग वहिनी? साडी आली लाली लाल लाल. काढ दादा. कोणती टूथपेस्ट? दात एकदम पांढरे पांढरे दिसत आहेत रे. ह्यो नाटक करता झोपाचा. गुड्डू ये.